सर्व भावे देवासी तो हा उतरेल पार भवदुस्तर नरेचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या तो हा उतरेल पार भवदुस्तर नरेचा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा पांडुरंग करू तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे तुकाराम नाम घेता काव्यम धन्य तुकोवा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत जयांचे गिर्या स्मरण होय सकल विद्यांच्या अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरेल पार भवदुस्तर प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवान श्री औदुंबरेश्वर महाराजांच्या वारीच्या निमित्ताने सेवेच्या निमित्ताने आणि एकादशी व्रताच्या अनुषंगाने कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा हा अभंग चिंतनीय आणि मननीय असा जरी असला तरी या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय आपणा सर्वांना भवसागर तरुण जाण्याचा सर्वात सोपा उपाय सांगतात आपणा सर्वांना भवसागर तरुण जाण्याचा सोपा मार्ग सोपा उपाय आज जगद्गुरु तुकोबाराय सांगताय या अभंगावरती आपण सर्वांनी चिंतन करण्यापूर्वी हा अभंग प्रसंगाला अनुसरून जे काही आज आपल्या गावामध्ये दुःख झालेलं आहे त्या दुःखाला अनुसरून त्या प्रासंगिक स्वरूपाला अनुसरून हा निवडलेला अभंग आहे या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय भवसागर तरुण जाण्याकरता मार्गदर्शन करताय उपाय सांगताय परिहार देत असताना नेहमीप्रमाणे आपली एकादशी 15 दिवसाला वाढवणे त्यांच्या पुण्याने संत महंत गुरुजनांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या गुण आशीर्वादाने बरेच वर्षापासून एकादशीची सेवा आपल्या मंदिरामध्ये चालू आहे आपल्या मंदिरामध्ये 15 दिवसाला येणारी एकादशी सातत्याने चालू असताना 12 महिन्यामध्ये येणारे सगळे सण आणि उत्सव धार्मिक स्वरूपामधून या ठिकाणी साजरे केले जातात ही औदुंबरेश्वराची आपल्या सर्वांवरची कृपा आहे आणि या कृपेचं औचित्य साधून आपण प्रत्येक भाविक या ठिकाणी एकादशी व्रताच्या निमित्ताने वारी करत असतो आजची वारी जी आहे ती मात्र संतांची वारी आहे उद्याला येणारं नवीन वर्ष आपल्याला या ठिकाणी सामोरं त्या वर्षाला जात असताना मात्र आपल्या गावामध्ये अत्यंत दुःखांकित असं स्वरूप या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक वैकुंठवासी नामदेव गमाजी भारमळ दादांच्या परिवारामध्ये एक दुःखद घटना घडली की त्यांच्या सुनबाई आणि आपल्या सर्वांच्या बरोबरीला असणारे एक सामाजिक सेवा करणारे आदरणीय विठ्ठल नामदेव भारमळ यांच्या धर्मपत्नी वैकुंठवासी अखंड सौभाग्यवती आता असं जरी म्हटलं तरी चालतं अखंड सौभाग्यवती वैकुंठवासी
पार्वती ताई किंबहुना पार्वताबाई विठ्ठल वर्मा या ताईचं दुःखद असं निधन झालं. काळाच्या ओघामध्ये आपल्या सर्वांचे स्नेही, आपल्या सर्वांचे असणारे नातलग आणि आपल्या सर्वांचा आवडणारा सैरा की जो मनापासून आपल्या शरीराची, आपल्या परिस्थितीची मात करून समाजासाठी झटणारा, समाजाची सेवा करणारा एक तरुण उमदा असा असणारा या देवाचा भाविक भक्त आदरणीय वैकुंठवासी म्हणायला सुद्धा आता खेळ वाटतो विठ्ठल दादा लक्ष्मण ढोलकरे. हे स्मरण आज आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरे दुःखांकित स्वरूप हिरे परिवारामध्ये की जे जुन्नर तालुक्यामध्ये सर्विसच्या निमित्ताने होते, अतिशय मनमिळावू, अतिशय शांत, विनम्रता ज्यांच्या जीवनामध्ये होती ते शंकर दादा दगडू हिरे या तिघांचाही या ठिकाणी दुःखांकित प्रवास पर्वकाळ एकादशीचा योगायोगाने आपण सर्व औदुंबरेश्वराच्या जवळ आलेलो आहोत आणि या तिन्ही महात्म्यांचा जीवात्म्यांचा होणारा जो प्रवास आहे तो सुखदायी, चिरशांती मिळावी, आत्म्याला संगती प्राप्त व्हावी असा भाव आपल्या सर्वांच्या अंतःकरणात असल्यामुळे आज प्रासंगिक स्वरूपाने आपण या ठिकाणी चिंतन करणार आहोत. त्यांच्या पवित्र चरणांमध्ये श्रद्धांजली समर्पित करत असताना आज औदुंबरेश्वराच्या जवळ आपण श्रद्धांजली समर्पित करत असताना देव सुद्धा, साधू संत सुद्धा या समागमामध्ये या तिन्ही जीवात्म्यांसाठी आज उपस्थित आहे. तुम्ही म्हणाल कशावरून? तेथे असे देव भगवत कथा, भगवान परमात्म्याचं नाम हा देवाच्या साधू संतांच्या आवडीचा विषय आहे. जीवाच्या आवडीचा हा विषय प्राप्त होण्याकरता आपणा सर्वांना भक्ती करावी लागते आणि म्हणून ही भक्ती करत असताना भगवान परमात्म्याने या जीवाच्या आवडीविषयी सांगितलं की जीवाला जर आवडत असेल तर प्रमुख 5 विषय आवडतात. आज काही तो आपला विषय नाही, पण विषयाला अनुसरून बोलायचं म्हटलं तर पहिल्यांदा जीवाला जर काय आवडत असेल तर बोलायला आवडतं, त्याला म्हणतात शब्द. काय म्हणतात? शब्द. शब्द हा जीवाचा पहिला आवडीचा विषय. दुसरा जर विषय पाहिला तर रूप, एकमेकाकडे पाहायला आवडतं, एकमेकाचं रूप पाहायला आवडतं, हा जीवाचा दुसरा विषय. तिसरा विषय असा आहे की स्पर्श. स्पर्श हा सुद्धा जीवाच्या काय आहे? आवडीचा विषय आहे. चौथा विषय आहे रस. रस म्हणजे व्यवहारातला रस नाही. रस म्हणजे सुद्धा काय आहे? एक प्रकारचं नामचिंतन आहे, तोही जीवाला आवडीचा विषय ठरतो. आणि शेवटचा 5वा विषय राहिला गंध. गंध, गंध म्हणजे कपाळाला लावणारा गंध नाही, तर गंध म्हणजे वास सुद्धा नाही, तर गंध म्हणजे सुवास. जीवाच्या आवडीचे किती विषय झाले? 5 विषय झाले. आज कधीतरी त्या विषयावर आपण बोलू, पण या 5 विषयाचा एक सिद्धांत असा असतो, जीवाला 5 विषय आवडतात आणि प्रत्येक विषयाच्या आवडीनुसार जीवाचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. हे सगळ्यांना कथा भाग माहिती आहे. देवाची आवड वेगळी, साधू संतांची आवड वेगळी. अर्जुना, हा प्रत्येक जीव आपल्या प्रापंचिक स्थितीमध्ये आपला प्रापंच सांभाळून आणि आपल्या या मृत्यूला सामोरं जात असताना काही स्थित्यंतर मुलांतो, बाल्यावस्था आहे, तारुण्य आहे, तारुण्यानंतर जरा बरं वाटावं म्हणून बोलतो आपल्या सगळ्यांना प्रौढावस्था आहे. संतोष महाराज कोणती? प्रौढा.
त्याला युवक म्हणतात, युवा अवस्था, तरुण वेगळा, प्रौढावस्था वेगळी. तरुण आणि युवक एकच, परंतु प्रौढावस्था शेवटची एक अवस्था आहे बरं का, तिचं नाव म्हातारपण आहे. काय नाव तिचं? म्हातारपण. आणि या अवस्थेतून प्रत्येक जीवाला जात असताना मृत्यू सारख्या स्थित्यंतर ओलांडल्याशिवाय आता प्रत्येक जीवाला पर्याय नाही. ही परंपरा आपल्या गावाकडे, ही परंपरा आपल्या मृत्यू लोकांमध्ये सतत चालत आलेली आहे. मृत्यू हा केवळ त्या जन्म घेण्याकरता कारणीभूत असतो. जन्म हा केवळ त्या मृत्यूला कारणीभूत असतो. म्हणून जन्म आणि मृत्यू आपल्या परंपरेमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. शिवाय एक लक्षण पाहायला मिळतं, किती वेळा साखर पडली तर अजूनच गोड, केशर टाकलं तर संतोष मला अजूनच गोड, नाही का? आणि आपल्या भाषेमध्ये मामा ते दूध जर जास्त आटवलं तर अजूनच गोड. अत्यंत वेळ थोडा असल्यामुळे आज आपल्याला हे नित्य नैमित्तिक सेवेचं चिंतन आणि प्रसंगाला अनुसरून असणारं चिंतन आज आपल्याला देवाच्या सेवेच्या निमित्ताने सर्वांना पूर्ण करायचंय. हा संधी चांगली मिळालेली आहे. परंतु आपले जे मंगेश भाऊ आहेत त्यांची इच्छा होती की पहिले कीर्तन करा, नंतर आपण महाप्रसाद घेऊ. बरोबर त्या महाप्रसादा वेळेपर्यंत आपण सामोरं जाऊ. प्रमाण गोड आलेलं होतं, किती वेळा जन्म नित्यवाणी भजे. आपली चर्चा अशी चाललेली आहे की जन्म झाला रे झाला की मरणासारख्या दुःखाला आपण सामोरे जातो आणि विषय झाला काही अवस्था ओलांडतो. बाल्य म्हणजे बालपण ओलांडतो, तारुण्य ओलांडतो, म्हातारपण अजून आपल्याला ओलांडायचंय आणि मरणासारख्या दुःखाला सामोरं. मग तुकोबाई बोलू लागले आपल्याशी, किती वेळा जन्म यावी नित्य व्हावे भजे. तुकोबाई म्हणताय किती वेळा, आता तुमचा माझा परत किती वेळा जन्म होईल याची संख्या निश्चित नाही. म्हणून तुकोबाई सुद्धा बोलतायत किती वेळा जन्म. पुढचं मात्र क्रमाने सांगतात, ज्या ज्या वेळेला आपला जन्म होईल त्या त्या वेळेला नित्य व्हावे फजित. फजित तर अक्षराला संतोष महाराज जर आपण वेलांटी दिली काय शब्द फजिती. काय होईल? फजिती. म्हणजे आपली फजिती झाल्याशिवाय राहणार. आपली फजिती केव्हा होणार आहे? प्रत्येक जन्म झाल्यानंतर मरणाला सामोरे जाईपर्यंत दुःख तर आहेच आहे, पण प्रत्येक वेळेला ज्या वेळेला जन्म भोगावा लागतो, जन्म मिळतो, त्या मिळणाऱ्या जन्मामध्ये सुद्धा आपल्याला काय करावं लागतं? नित्य व्हावे भजित. मनावून जीव घ्या आता इथून पुढे कीर्तन सुद्धा म्हणायची का म्हणायची नाही माहिती का? मला एका गुरुजीने आढळलं महाराज, आपण लय आवडीनं म्हणतो चाल, पण नेहमी संतांच्या संगतीत राहावं लागतं. ते गोड भाषेत आपल्याला उपदेश करतायत. तर ह्या चालीमध्ये बैरवी येते. कोणती येते चाल? म्हणून लगेच थांबलो. विठ्ठल मनवडी जीव भ्याला. भ्याला म्हणजे काय हो?
भेला म्हणजे व्यवहारात म्हणतात घाबरला. पोरग कसं झालं, अरे अरे ती वस्तू पाहिली आणि पोरग भेलं. काय म्हणतात आपल्याला, भेलं 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 म्हणजे काय भाषा आहे नाही का, हे भेलं बरं का, ते भेलं भेलं म्हणजे घाबरलं नाही का. तुकोबाई म्हणतात वाचिक अर्थाने भेला म्हणजे जरी घाबरलेला असला तरी पण लाक्षणिक अर्थ थोडे भेला म्हणजे सावध झाला. मनवोनी जीव भ्याला. काय केलं त्या जीवाने, त्या जीवाने या नरदेहाचं स्वरूप ओळखलं. प्रत्येक जीव हा विचार करत आहे आणि त्याची त्यात नरदेह जीव असा आहे की नरदेह ज्या ज्या जीवाला प्राप्त झाला, मराठी भाषेत म्हणजे माणसाचं शरीर ज्या ज्या जीवाला प्राप्त झालं त्या त्या जीवाला विचार करण्याची शक्ती मिळाली, आपोआप मिळाली. बुद्धीचे वैभव गजर कीर्तनाचा संतोष महाराजांनी सोहळा एकदाच घेऊ आपण, कारण आम्हाला तुमच्या पण सारी आणि स्वर ऐकायचा असतो. फक्त काय करायचं असतं, एक दिशा फक्त त्याला देण्याचा प्रयत्न करू आणि देवाच्या कृपेने आजचा पर्व काळ या तीन जीवात्म्यांच्या समरांजली करतात. नंतर बोलणारचे मौलिक सर्जन झाल्यानंतर त्या जीवात्म्यांचं जे स्वरूप होतं त्या आजच्या जीवनामध्ये कर्माशी कसं सामोरं गेलं, त्या कर्माला सामोरं जात असताना त्यांनी त्यांच्या कर्मावरती कसा विजय मिळवला. मी बोललेले ते पूर्ण होणार नाही, पण शास्त्र गोड सांगतंय, कर्मशास्त्र तर इतकं गोड सांगतंय. त्या कर्माला अनुसरून जीव ज्यावेळेला चढतो झगडतो त्यावेळेला कोणत्या सद्गतीला प्राप्त होतं हे सगळ्यांनाच नाही. आज दुःख या दुःख आहे, मी बघा विषय सोडून थोडंसं बोलतोय. दुःख कुणाच्या जीवनात काय, आता आपण बसलोय तरी दुःख आहे. कोणतं दुःख आहे, कोणतं दुःख आहे माहिती का, किती वेळा जन्म याचा विचार करावा. आपल्याला परत परत जन्म आहे. कधी परत परत जन्म आहे माहिती का, ज्ञानोबा गोड सांगताय, कर्म जैवरावे सुख दुःखी फला यावे भोगा वया यावे देहाय. ज्ञानोबा सांगतात सज्जनांनो, कर्म भोगातला थोडासा जरी भाग शिल्लक राहिला तर जीवाला मुक्ती मिळत नाही. मग जीवाला त्या कर्म भोगानुसार जन्म प्राप्त होतो. केले कर्म झाले आणि म्हणताना राहायचं नाही. म्हणताना ते चुकलं तरी चालेल, पण म्हटल्याशिवाय राहायचं. कारण ते म्हणताना ते नाम आहे, म्हणताना ते देवाचं आहे, ते संतांचं आहे. अशा दोन गोष्टी सोडून ते दुसरं कोणाचं नाही. आणि ते घेण्याकरता आपला सगळ्यांचा योगायोग आहे. असो प्रमाण गुड आलेले केले कर्म झाले त्याची भोग आली बदले मेले ऐशे की ते. मागचं जर आपल्याला आठवलं ना, मागचं तर मागचं जरी आपल्याला आठवत असलं तरी ते खरंही वाटत नाही, ते खोटंही वाटत नाही. त्याचं कारण ही जीवाची विचार करण्याची मर्यादा. तुकोबाराने आता कीर्तन सुरू होत असताना आपल्या पहिल्यांदाच आपल्याकडे आधार ठेवला की किती वेळा जन्मा यावी. म्हणून आज झोपताना पहिला विचार करायचा की पुन्हा पुन्हा आता आपला जन्म झाल्याशिवाय राहणार. एक आपलं सगळ्यांचं भाग्य आहे. आता प्रमाण म्हणायला वेळ नाही. हा भगवान परमात्म्याने जो नरदेह दिलेला आहे तो एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहाचा. तुकोबाई म्हणतात आपण दैववान आहोत, आपण सगळे धन्यवान आहोत की धन्यता तुकोबाई या प्रकारे सांगतायत. तुकोबाई मला
पहिल्यांदा आपल्याला ओळख करून देतात की दुर्लभ असणारा हा नरदेह योगायोगाने आपल्याला मिळाला. पण मिळाल्यानंतर या सर्व दुःखाला मूळ कारणीभूत कोण असेल? डेंजर वाक्य आलं का? आता कसं गोड आलं होतं नाही का? तुकोबारे आपल्याशी गोड बोलले. तुकोबारे म्हणतात की पाप पुण्याची अनुकूलता आई वडिलांची कारणीभूत ठरली. परिणाम नरदेहासारखा जन्म तुम्हाला मला मिळाला. नवीन नवीन सोप्या भाषेत बोलायचे, थोडक्यात बोलायचं म्हणजे देह आपल्याला योगायोगाने आई वडिलांच्या गोड अशा पुण्याने मिळाला. तो गोड पुण्याने तुम्हाला मला मिळाला. पण सगळ्या दुःखाला जर मूळ कारण कोण असेल तर तो तुमचा माझा जन्म. काय वाक्य गोड आहे, परत बोलतो बरं का, मला पण कळलं पाहिजे. आपल्या सगळ्या दुःखाला कारणीभूत कोण असेल तर तो तुमचा माझा जन्म. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून तुमचा माझा जन्म आहे. जन्मच जर झाला नसता आज पुन्हा आपल्या नामदेवदादांच्या घरामध्ये विठ्ठल दादा सारखा सोयरा, विठ्ठल दादा सारखा सखा, लोकरे दादा सारखा, आणि ते बिचारे आपले शंकर दादा हे नाही का, यांना त्या मरणाला सामोरं जावं लागलं नसतं. तुम्हाला मला सुद्धा आता मरणाच्या वाटेवर येता आलं. काय कारण या गोष्टीला? तुमचा माझा जन्म. जन्म कशा करता? अरे जन्म होतो तो मरण्यासाठी. मला इथे कशा करता? पुन्हा जन्म घेण्यासाठी. उपजेते नाशिक नाशिके भरवीसे गटिका यंत्र जैसे परे भरविया. म्हणून या सर्व दुःखाला कारणीभूत तुमचा माझा जन्म आहे. जन्म झाल्यानंतर पहिली पायरी म्हणजे बालपण ओलांडणं. दुसरी पायरी तारुण्य सुद्धा आपण निघून चाललं. पण धोका मात्र आहे की पायरी चढत असताना सुद्धा आयुष्य जात आहे. ती पायरी करताना सुद्धा तुमची माझी कशी झालीच गती. आता काय झालं माहिती का? आपण ती पायरी ओलांडतोय. बरं झालं आपली बाल्यावस्था गेली, मग आपण आता मोठे झालो. आपली माया आपल्याला आनंदात ठेवते. माया वेगळी भ्रमाला काय झालंय तो भ्रम आपल्याला खराबतो. बरं झालं आता आपण मोठे झालो असं म्हणत असताना जेव्हा तारुण्यासारखी ती पायरी आपण ओलांडतोय आता. पण ओलांडत असताना सुद्धा जशी विठ्ठल दादा नोकऱ्यांची परिस्थिती झाली तशी तुमचीच माझी परिस्थिती कधी होईल सांगता येत नाही. आयुष्य जात आहे पहा, जातंय ते आयुष्य चांगलंय निघून. पण आयुष्याचा मालक कोण आहे? काळ. आयुष्याला मालक कोण आहे? काळ. आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा मालक, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावरती सत्ता गाजवणारा कोण आहे तर तो काळ आहे. काळाची एवढी म्हणून ना या काकडा भजनातल्या त्या सुंदर अशा भंगामध्ये या ठिकाणी नामदेव महाराज, तुकोबाराय, नाथ बाबा, सर्व साधू संत आपल्याला सांगताय. संत चरणी भावधरा, क्षणोक्षणा नामस्मरा, मुक्ती सायुज्यता बरा.
हेचे कर बापानो विठ्ठल विठ्ठल. आयुष्य निघून चाललेलं असतं, अवस्था बदलत राहते, केस पिकून जातात, दात थकतात, गुडघे थकतात, शरीर शिरतं, म्हातारपण येतं आणि शेवटी मृत्यूला सामोरं जावं लागतं. ही चर्चा सगळी होत असताना तुकोबाई म्हणतात यातून पर्याय आहे. कोणता पर्याय? ते म्हणजे आम्ही सर्वांनी पर्याय शोधला. पर्याय शोधत असताना ज्ञानोबाई सुद्धा कुठं कमी पडले नाही. ज्ञानोबाई पर्याय शोधत असताना ज्ञानोबाईने विचार केला. पहिल्यांदा म्हणले मी जो अनुभवलेला पर्याय ना तो जगाला सांगू, पण जगाला सांगण्याच्या अगोदर म्हणजे मी जो अनुभवलेला पर्याय आहे ना, मी जो अनुभवलेला मार्ग आहे ना, पहिलं त्याचं परत आत्मपरीक्षण करू. परीक्षण असं केलं, योग याग विधी हे सिद्धी केलं आणि चिंतन केल्यानंतर तुमच्या असं हे अरे थांबा 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 म्हणजे काय करा, या मार्गाने येऊ नका. काय येऊ नका? मुळातच हा मार्ग अवघड आहे. मुळातच हा मार्ग कसा आहे? दुसरी गोष्ट, या मार्गात आल्यानंतर तो जर व्यवस्थित मार्ग आपला जर सुटला नाही आणि त्या मार्गाला आपण पोहोचलो नाही तर वायाची उपाधी दमदम आता आपण थांबू. आणि म्हणून तुकोबा आपल्याला सांगतायत की जाणलं आम्ही सगळ्यांनी अनुभवलं, या सगळ्या मार्गांचं आम्ही अवलोकन केलं आणि अवलोकन केल्यानंतर आम्हीच सगळे संत मंडळी मिटिंगला बसलो. सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी आमच्या अनुभवांची चर्चा केली. चर्चा केल्यानंतर आम्ही जे सिद्धांत लिहिले ग्रंथांमधून ते जगासमोर मांडले. संत एकांती बसले थोड्या वेळामध्ये आपल्याला हे विद्यार्थी चिंतन पूर्ण करायचं. उगाच नाही का आपल्या चेहऱ्यावरती राग निर्माण होतो, आपल्याला ताण निर्माण होतो, आपण कुठे उभे आहोत, कुठं बसलो याचं माहिती आपल्याला राहत नाही. आपणच चुका करतो, आपणच काय करतो? चुका करतो. म्हणून ती चुका आपल्याला करायची नाही. गोड असं आपलं मरस आहे. तुकोबा या ठिकाणी सांगताय किती वेळा जन्मा या विषय मात्र तो होता आणि तो विषय निघल्यानंतर त्या विषयातून बाजूला करण्याकरता तुकोबांनी आता कीर्तनाची वेळ संपली. तुम्हाला मी मार्ग सांगणार. कोणता मार्ग आहे तो मार्ग सांगण्याकरता पहिला आम्ही अभ्यास केला. तो मार्ग सांगण्याकरता पहिला आम्ही त्या मार्गाचा अनुभव घेतला. साधका दिले निवडून एक हरीचे नाम. एक प्रमाण चौचरणातलं होतं, ते डोक्यावर जाण्यासारखे आणि घुसलं तर ते कायमचं आयुष्यभर घुसलं. काय उपकार साधू संतांचे महाराज असते. फळाचं चिंतन नसल्यामुळं, मोठ्या कीर्तनाचं चिंतन आणि सप्ताहाचं हे चिंतन नसल्यामुळं हे चिंतन त्याही पेक्षा पवित्र चिंतन हे बाळासाहेब महाराज हे औदुंबरेश्वराच्या दरबारात आणि हे औदुंबरेश्वराच्या चरणाजवळचं चिंतन आहे. याचप्रमाणे पुढे निघायचे. संत एकांती वैसले, नुसते एकटे नाही बसले, सगळे संतच एकांत बसले. एकांत म्हणजे शांत बसले आणि बसल्यानंतर ज्ञानदृष्टी अवलोकले, सर्व सिद्धांत शोधले. शोधलं त्यांनी सगळ्यांनी, आपलं सगळं भांडार मांडलं पुढे आणि मांडल्यानंतर एकच सार काढला. कोणता? एक श्री हरीचे नाम. त्या नामाने उद्धार होतो. पण ते नामस्मरण करण्याकरता आपल्या जीवनामध्ये काय पाहिजे? नम्रता पाहिजे. नाहीतर न जायची काठा, नित्य खटाटोप, मंडोकी वटवट कैसे केला.
या उक्तीप्रमाणे होईल. तुकोबाला म्हणले चला आता आपण आपल्या जन्ममरणाचं स्वरूप पाहिलं, आता आपल्याला मरणाकडे निघालं आपण, शिवाय अवस्था आपली अशी अशी होऊ लागली, दुःख तर किती. आता ते दुःखाचं जर बोलायला गेलं तर कीर्तनच त्याच्यात जाईल. क्षमा मागून बोलतो ते दुःख तर एवढं पाठीशी लागले महाराज, आज खायला गेलं तरी रोगाची भीती. पूर्वीच्या माणसांनी खाल्लेलं आणि आताच आपण जे खातो त्यात किती बदल आहे. हो त्यांच्यापेक्षा आपलं तेल जास्त आहे, पण आपल्या तेलात काय मग आमच्या लक्ष्मणांना एवढं मोठं वजन घेऊन डोंगराने आले होते, चेहरा एकदम फ्रेश करत होते, शरीर शिवलेलं होतं, शरीर दमलेलं होतं नाना तुमचं. पण मी तुमच्या चेहऱ्याचा थोडासा अभ्यास केला की तो चेहरा फ्रेश होता का, त्या कसरतीचं ते काय होतं ते फळ कष्टाचं, कसरतीचं ते स्वरूप होतं. त्या कसरतीमध्ये काय की जे आपण खातो, जर आपल्या नशिबाने आपल्याला पुढे येणार खाणं कसंही असू, पण त्या खाण्याची आपण काय केली पाहिजे, स्थिती कष्टामध्ये घालवली पाहिजे. स्थिती जर कष्टात नाही घालवली सज्जनानं तर तुमच्या आणि माझ्या नशिबामध्ये फार मोठं दुःख आलेलं. नुसतंच खात राहिलो आपण, व्यायाम जर नाही केला, शरीराची हालचाल जर नाही केली, मोठी दिंडी वगैरे निघते महाराज. हे बाबाजी वगैरे आपले जे दिंडीला जातात ना, याला कारण ते तिकडे गेल्यानंतर गात जागा, खात जागा नाही, गात जागा, पण प्रेम मागा. केवढा गोड विषय येतो. मग मला ज्यावेळेला जुनी जाणकार मंडळीची स्थिती अशी दिसते, त्याला कारणीभूत काय माहिती का दादा, त्याला कारणीभूत त्यांनी त्यांचे सांभाळलेले कष्ट आणि त्यांनी त्यांची सांभाळलेली परिस्थिती आणि त्या परिस्थितीतून बाहेर पडताना इंग्रजी बोलू का, डेअरिंग डेअरिंग. हो आता इंग्रजी फार आडायला सुद्धा कळते, डेअरिंग नाही का, धाडस म्हणतात त्याला काय म्हणतात. त्या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी पण आता 80 ते 90% ती मंडळी आपल्या जाळ्यात अडकली आणि आपण सगळे सुद्धा सगळे जाळ्यात अडकले. कोणतं जाळ माहितीये का, अल्प आयुष्य मानव एक प्रकारचा आनंद प्रत्येकाच्या मनामनातून वाहत येतो. प्रमाण निघणार चौचरणी प्रमाण म्हणायला तर खूप वेळ जातो. अल्पायुष्य मानव देह पाठांतर नसतं मग म्हणायला बरं वाटतं. काही द्यायचं नसलं का मग मजा येते कीर्तनाला, आहे का. मग एखाद्याच गप्पा सांगायच्या, गोष्टी सांगायच्या, मग ती कीर्तनकाराच्या मागे मग सगळा जाणार राहतो, कारण तेवढीच पात्रता आपली ऐकण्याची असते. विठ्ठल आपण अडकलो, आपल्या आई वडील अडकले आणि कष्ट करणारी माणसं आपल्या बरोबर अडकली. कोणतं जाळ येते, अल्पायुष्य मानवदेह शतकली येते चालला हिशोब आपला. आपल्याला आयुष्य किती अल्प, हा आपलं आयुष्य किती अल्प, अल्प असल्यामुळं त्या अल्पाचा सुद्धा उल्लेख केला. काय 100 शतकली येते अर्धरात्र काय 100 सांगितले. 100 सांगितल्यानंतर अर्ध रात्री गेले, खाली किती राहिले, 100 निम्मे रात्रीत गेले, खाली किती राहिले 50. बालपणात गेले, किती गेले मला नाही माहिती, आता खाली किती राहिले नाही का. बालपणात गेले काय मला ते 12-13 धरलो आपण, 13 धरले, खाली राहिले 37 राहिले. तरुणपणात गेले आता आमचे तरुणपणात गेले, आता खाली किती राहिले, किती राहिले. काय भजनाशी उरले ते पाहिला काय पुढे. म्हणून यातून जर तुम्हाला मला आता बाहेर पडायचं असेल तर तुकोबाई म्हणतात मी तुम्हाला आज मार्गदर्शन करणार आहे. या भवसागरातून, या प्रपंचातून, या मृत्यू लोकामध्ये असणाऱ्या या भवसागरातून जर तुम्हाला मला बाहेर पडायचं असेल तर एकमेव पर्याय आहे. कोणता पर्याय, अभंगाचं पहिलं
सर्व भावे देवासे. काय भाग्य वापरलं तुकोबा आपल्या बरोबर बोलतात, हे फार मोठं भाग्य. कीर्तन कोणाचं हे डोक्याच्या बाजूला काढून टाका. कीर्तनकार कोण आहेत, महाराज कोण आहेत, ही माया आपल्याला काय करते, त्या नादामध्ये आपल्याला टाकून देते आणि त्या नादात आपल्याला फसवते. पण एक मात्र खरं आहे की तुकोबा आपल्याशी बोलताय. तुकोबा म्हणतायत या सर्व दुःखातून जर आपल्याला बाजूला पडायचं असेल तर मनवोनी मरायचंय ना आपल्याला, मनवोनी सुख पाहिजे ना आपल्याला, मनवोनी तेलाच्या डब्याचा भाव कमी झाला पाहिजे ना, मनवोनी गॅस मिळत नाही ना, मनवोनी महागाई वाढली ना, मनवोनी सुखाने जगायचंय ना, मनवोनी खोटं नको ना, मनवोनी. काय नको त्यांची भाषा, तुम्हाला खोटं नाही आवडत, मनवोनी. तुम्हाला सुख पाहिजे ना, मनवोनी. तुम्ही सगळे जन्माला आलेत ना, मनवोनी शरण जावे. बस देवाला शरण जा. कोणी शरण जायचं, पहिला प्रश्न झाला. आता याच्यातून बाहेर पडताच येणार नाही आपल्याला, पडायचंय आपल्याला, वेळ तर नाही घालवायचा, पण कोणी शरण जायचं, पहिला प्रश्न मला ध्यानात ठेवा. दुसरा प्रश्न, कोणाला शरण जायचं, हा दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न आहे कसं शरण जायचं. तुकोबाई म्हणतात तुम्हाला शरण जावं लागेल. एक जर लागला भांडायला भांडायला तो म्हणला आम्हीच का शरण जायचं, आम्ही का आम्ही आम्हीच का शरण जायचं. याचं काही चुकलं नाही. हा माझ्याशी ज्या अर्थी भांडतोय याचा अर्थ हा विसरला, हा विसरला. हा मला विचारतोय आम्हीच का शरण जायचं. शिवाय त्याने अजूनही संशोधन मांडलं. तुम्ही पशु पक्ष्यांना काही सांगत नाही, तुम्ही इतर प्राण्यांना काही सांगत नाही, तुम्ही आमच्याच मागे घाला. पहिल्या प्रश्नाचं उत्तर गोड बोलायचंय, थोडस विरोधाने घ्यायचंय की आपणच शरण का जायचं. कुणी शरण जायचं तर आपण, त्याचं उत्तर आहे आपण. पण आपणच का. देवी दिला देह भजना गोवा. चुकीचं बोलताय ना, तुमचा दोषच नाही. तुम्हाला मिळाला देह, तुम्हाला मिळाला देह, तुम्हाला मिळाला भजना करता, आणि त्याला तिसराच फाटा फुटला. तो या झाला बाधिकेचा निष्कारण. तुम्ही बाधा जोडून घेतली आणि ती बाधा तुम्हाला काय करते माहिती का, एका वेगळ्याच रस्त्याने घेऊन जाईल. तो या झाला फाटा बाधिकेचा. अहो देवाने दिला ना, हा देवाने दिला. पाप पुण्यामुळे आई वडिलांच्या गोड अशा त्या पुण्याची अनुभूती त्याची तर कृतज्ञता आहे महाराज. वेळच थोडा बोलायला. आज हे चिंतन जीवनाविषयी एवढं सुंदर आपल्याला या ठिकाणी मांडायचं होतं. त्या देवकृपेने त्यांच्या गोड त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने, कारण त्यांच्या सानिध्यात माझ्यासारख्या लेकराचं जीवन केलं, त्यांच्या सानिध्यात केलं संतोष महाराज. विठ्ठलदादाच्या सानिध्यात असे सगळे म्हणायचे की आता हे आनंद सर आणि विठ्ठलदादा हे म्हणजे सोयरे तर नात्याने विनोदाने तर म्हणायचे आहेत आहेत, पण हे भावाभावासारखं सुद्धा दिसतात. असं त्या ठिकाणी प्रेम असायचं. हा सगळाच परिवार. मला कुणाची वैयक्तिक स्तुती करणं आवडत नाही. परमार्थात कुणी कुणाची वैयक्तिक स्तुती कधीच करत नाही. आणि निष्कारण तुमच्या माझ्या जीवनामध्ये बाधा शिरली, बाधा. अरे हरीचं नाम घेणं म्हणजे कीर्तन, हरीचं नाम स्मरण करणं म्हणजे सुद्धा कीर्तन. आल्यानंतर बसायचं कसं, आल्यानंतर राहायचं कसं, आल्यानंतर तेच बोलायचं. बोलण्याची आता देवा विनंती
पांडुरंग ध्यानी पांडुरंग जागृती सपनी पांडुरंग आपल्या विषयाकडे तुकोबराय म्हणजे तुम्हाला शरण जावं लागेल का तुम्हाला देह दिला म्हणजे त्यांना देह दिलाही नाही त्यांना देह कळालाही नाही त्यांना देह मिळालाही नाही आणि त्यांची आजपर्यंत तक्रार नाही पाचने मला अशा कोण माहिती का पशुन पक्षी त्यांचं टेन्शनच नाही मला त्यांनी कधी देवाकडे तक्रार केली नाही त्यांनी कधी देवाला नवस केला नाही त्यांनी कधी देवाच्या पाया पडायला आले असेल नाही त्यांना काही घेणं देणंच नाही त्यांना नरदेह मिळालाही नाही त्यांना नरदेह कळाला सुद्धा त्यांची आजपर्यंत तक्रार नाही कोणत्या ग्रंथात नाही कुठं शास्त्रात नाही कुठं काय नाही हा पाहिलं दुसरा वर्ग तुकोबरा म्हणजे दुसरा एक वर्ग असा आहे की जीव रूपाने ज्या वेळेला साधू संत या मृत्यू लोकांच्या जन्माला आले त्यांनी पुण्य निर्माण केलं ते वैकुंठाला प्राप्त झाले आणि वैकुंठावरती म्हणजे साधू संतांना देह मिळाला देह कळाला कितवा वर्ग झाला दुसरा पहिला कोणता झाला नाही नाही म्हणा बरं का कळालाही नाही मिळालाही नाही पहिला वर्ग दुसरा वर्ग कोणता कळाला पण मिळाला पण तिसरा वर्ग तिसरा वर्ग कोणता कळाला पण मिळत नाही स्वर्गीचे आपल्याशी बोलतात मला हाच खरा आनंद वाटतोय आता मी नाही बोलत तुकोबरा आपल्याशी बोलतो तुकोबरा म्हणतात स्वर्गीचे अमर अमरत्वाला प्राप्त झाले इच्छिता ते देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्मा ते शरण गेले देवाला चिंतन भरपूर केलं लायकी मिळवली वैकुंठाची स्वर्गाचे मिळवली अमरत्वाला प्राप्त झाले आणि पुन्हा ते म्हणतात मृत्यू लोकी व्हावा जन्मा एक ऊन पडलं काय ऊन पडलं आम्ही श्रीमंत झालो सिंहासनासारखं सोन्यासारखं सिंहासन आम्हाला बसायला कल्पतरू वृक्षाची झाडं वरती आहे चिंतामणी सारखा कल्पतरू वरती आहे पण मुक्त होण्याकरता जे नामस्मरण आहे ते घेण्याकरता आम्हाला ते बंद आहे तिथं घेण्याकरता काय बंद इथं सुद्धा तशी बंद नाही बघा थोडं संयोजनाने बोलतो हळदी कुंकवाचा कार्यक्रम असं तर गडे यायचं बाहेर हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला महिलांनी आलं का नाही म्हणतात आणि नांगरट करायचे असेल उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि शेतामध्ये आपला जो बळीराजा आहे त्याला घेऊन जायचंय पहाटच्या अन्नदायाला जायचंय आणि त्या कष्टाला सामोरं जात असताना तिथे सुद्धा बंद नाही तिथं कुणी जायचं ज्याला समजत नाही ते हो ज्याला त्यातला अनुभव आहे ज्याला त्यातलं कळतंय त्याला तिथं जायचं काय बंद नाही बंद नाही कुस्त्यांचा आखाडा ज्यावेळेला यात्रा महोत्सवामध्ये असतो त्यावेळेला ज्यावेळेला त्या आखाड्यामध्ये कुस्ती त्या पहिलवानाची एक बेका बरोबर त्या जोडीदाराशी लावली जाते त्यावेळेला तिथं सुद्धा बंद आहे तिथं आनंद जातील का इथे मात्र काळवेळ ना बंद नाही बाबा काळवेळ ना काही नाही अजून 2 मिनिटं जाऊ दे उलट चांगली खिचडी जाईल पोटात तुमच्या पुढे जाणार नाही कारण तुमच्या पुढे आणि तुमच्या मागे राहणं याला परमार्थ म्हणत तुमच्या बरोबर लागेल ते परमार्थ होतो तेनेची पण ते चालू काय बंद नाही तो टाळ वाजायचा म्हटलं तरी बंद नाही तो सांभाळावा लागतो वारीमध्ये तो स्वतःचा असावा लागतो तो सांभाळावा लागतो तो स्वच्छ ठेवावा लागतो त्याच्यावरती प्रेम करावं लागतं त्या टाळाला सप्ताहाच्या काळात असं खाली सुद्धा ठेवती नाही ओलांडती सुद्धा नाही त्या टाळाला असं सांभाळावा लागतो वागवावा लागतो वाजवावा लागतो याला पैसे किती लागतात आता 850 रुपये लागतात हे बंधन आहे मी बंधनावर बोलत होतो महिला म्हटलं की महिलांना विशिष्ट बंधनातून त्यांना त्यांचं कर्म सांभाळावं लागतं पुरुषांना सांभाळावं लागतं पण सगळे एकत्र आले तर काळ वेळ नाम उच्चरिता नाही दोन्ही पक्ष पाहिजे नरदेहात आलेल्या जीवाला
शरण जावं लागेल. स्त्री असो नाही तर पुरुष असो त्याला शरण जावं लागेल. विद्यार्थी म्हणजे आता शिकवलं बरं का, नाही तर आम्हाला भांडच होतं, आम्ही पुढे चाललो पुढे तुम्ही मग आम्हाला घरी येतं आम्हाला रस्ता दिसत नव्हता. म्हणजे कळलं बरं का म्हणजे तुम्हाला शरण जावं. कोणत्या देवाला? जुया देवांचा राव म्हणजे राजा. पंढरी म्हणजे पंढरपूर. पंढरपूरच्या राजाला त्या ठिकाणी काय करावं लागेल? आपल्याला शरण जावं लागेल. मला का त्यालाच का तो कोण आहे? स्वयंभू कोणत्या देवाला? कोणी शरण जायचं? कसं शरण जायचं? सर्व भावे देवासी, फक्त देव शब्द. सर्व भावाने तुम्ही देवाला शरण जा. मनोवणी का? याच्यातून मिटायचं आपल्याला, ह्या भांडणातून बाजूला जायचं आपल्याला, या कटकटीतून आपल्याला बाजूला जायचंय. एक जागा अशी मिळवायची की तिथून आपल्याला कोणी हलवणार नाही. मग पाहिजे तुम्हाला ती जागा. सुख पाहिजे ना, दुःख नकोय ना, आनंदच पाहिजे असेल, श्रीमंत व्हायचं असेल तर मनोवणी शरण जावे त्या देवाला. जो या देवांचाही देव, जो हा देव आहे तो अनंत रूपाने नटलेला, तो अनंत रूपाने दैवगुण संपत्तीने त्या मूर्तीत आलेला. काही काही मूर्ती अशी आहे की त्या मूर्तीत सुद्धा तो नसतो. काही मूर्ती अशा आहेत की ती मूर्ती अगदी उपजताच त्या मूर्तीत तो प्रवेश केल्याशिवाय राहत नाही. म्हणून जो या देवांचाही देव, बळीया माझा पंढरीला. दोन प्रश्न जाईल. शरण कोणी जायचं? मानवी देव. कुणाला जायचं? देवाला. कोणत्या देवाला? पंढरीत असणारा राजा की जो प्रत्येक गावामध्ये देव आणि देवीच्या रूपाने आहे त्याला. तिसरा प्रश्न राहिला. आता आपण कीर्तन पूर्ण करणार आहे. कसं जायचं? सर्व भावे देवाचे. जर आम्हाला भाव माहिती नाही, महाराज आम्हाला भाव माहिती नाही, तुम्ही आम्हाला भाव सांगा. ते म्हणजे भाव माहिती करायची गरज नाही. तुम्ही देवाला जाताना आनंदाने चाला, शरीर जागं राहील. जरा शारीरिक भाव. तुम्ही तिथे गेल्यानंतर भजन करा, वाचिक भाव जागा होईल. तुम्ही तिथे गेल्यानंतर एकमेकाशी प्रेमाने राहा, त्याला मानसिक भाव म्हणतात. कोणता भाव म्हणतात? मानसिक भाव. अशा तीन भावाने देवाला शरण जा. आणि एकदा का तुम्ही शरण गेले, आता बाबाजी प्रमाण मला दुसरं शरण, एकदा का तुम्ही सगळे शरण त्याला गेले, नुसते तुम्ही शरण गेले की आपला सगळ्यांचा फायदा आहे. कोणता? दुसरं शरण. तो हा
म्हणजे आपला सगळ्यांचा प्रपंच. धर्माला कोणतंही नाव नाही ना. आपल्या धर्माला नाव देण्याकरता समाजाला सुद्धा प्रश्न पडला की या परिसरात काय घडलं असावं. या परिसरात 15 ऑगस्ट 1947 पहाटेपर्यंत ज्यांनी आपला सुख देण्याचा प्रयत्न केला ते म्हाळुंगे पडवळ गावचे हुतात्मा झाले. हुतात्मा पदवी बाबू गेलो सईद आडणार काय आडणार आहे. लगेच विचार केला शासनाने. बाप कोणीच काही बोलत नाही. कलेक्टरने लगेच विचार काय केला की या पुणे जिल्ह्यामध्ये हे डिंबा धरण ज्यावेळेला होणार, या घोड नदीच्या पवित्र तीरावर मुब्रा नदीच्या या दोन्हीच्या संगमावर आणि भीमाशंकराच्या सह्याद्रीच्या पश्चिम ज्यावेळेला धरणाचं मला वाटतं 1972 शरद पवार ज्यावेळेला टिकाव घेऊन असे फोटो पाहायला मला पायजामा शर्ट आणि शरद पवारच्या डोक्यात सुद्धा संतोष महाराजांसारखी टोपी बरं का. त्यावेळेला ते टिकाव घेऊन असं असंच वय मारतो त्यावेळेचा 72. मला एवढं लांबवायचं नाही म्हणजे आता त्याला काय नाव द्यायचं काय नाव द्यायचं. हुतात्मा बाबू गेलो दिलं का नाही. त्यांचं नाव दिलं का नाही. त्यांचंच का नाव दिलं जे देशासाठी लढले. कोणी कुणाचं नाव दिलं नाही. आज सुद्धा समाजाने बघा 12व्या शतकात ज्ञानोबा जन्माला आले आणि मग समाजाने पदवी दिली माऊली. कोणती पदवी दिली. माऊली का फुकट आहे गाव. आता माऊली म्हणजे आई विस्तार वाढत वेळ संपला आपला. पण मला एकच सांगायचंय की या भवसागरातून तरुण जाण्याकरता भवसागर म्हणजे हे धरण आहे. या धरणातून जर तुम्हाला मला आता उद्यापासून निर्णय घ्यायचा आहे निदान या क्षणापासून आपण निर्णय घेऊ. आपण निर्णय घेतलेला आहे पण आपण विसरतो. या निर्णय कोणता घ्यायचा. मनवणी शरण देवाला शरण जाऊ. शरण गेल्यानंतर देव काय फायदा करेल आपल्याला. देव इतका दयाळू सज्जनांनो. तुका म्हणे हा तव कृपेचा सागर पाचवी महाराज तुम्ही खरंच या ठिकाणी देवाची सेवा लावलेली केली. आणि याला आमचा तो वाघ कारण वाघ नाही माहिती मंगेश तो वाघ आहे आमचा. प्रेमाने तुम्ही सुंदर असं वातावरण तयार केलं असो पण वेळ संपली आपली. हो तुकोबाराय म्हणताय देव किती दयाळू. तुका म्हणे हा तव कृपेचा सागर नामासाठी तुका म्हणे हा कोण आहे. कृपेचा समुद्र आहे. कृपेचा सागर आहे तो. आणि त्या कृपेच्या सागरामध्ये आपण नरदेव रूपाने जन्माला आले आणि त्याच्यात अडकलोय. मग तो बैल तीराला घेऊन आपल्याला जाणार. तो हा उतरेल बैल तीराला घेऊन जाईल आणि जाताना एक नदी लागणार आहे. त्या नदीचे काठ इतके अवघड आहे सज्जनांनो. एक वेळ समुद्र तरता येईल पण ते नदीचे काठ तरता येत नाही. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अनुभव आहे. स्पीकर सिस्टीम गोड आहे. सहज बोललं तरी बरं वाटतंय. एक काठ आहे त्या काठाचं नाव आहे पाप. दुसऱ्या काठाचं नाव आहे पुण्य. ती नदी एवढी विचित्र आहे ना. तिने ते काठ असे उंच तयार केले ना. एकदा आला रे आला का त्याच्या पडलाच तो काही लवकर चढत नाही. त्या नदीचं नाव सांगू का तुम्हाला सगळ्यांना. डोळे उघडून ऐका बरं का म्हणून तर जागा. त्या नदीचं नाव माया आहे. काय त्या नदीचं नाव. इंद्र पडली भग चक्र
ब्रह्मादी ब्रह्मदेव सुद्धा ब्रह्मादी करोडी संशयाची शरीरी न छेदते. त्या नदीतून सुद्धा देव काय करतो, शरण गेल्यानंतर सगळं आपलं काय करतो, विसरतो सगळं आपल्या पाप पुण्याचं मोजमाप आणि आपल्या बरोबर तो येतो आणि आपल्याला पैलतीराला घेऊन जातो. एवढा तो दयाळू आहे. कसा दयाळू आहे, अनेक प्रकारच्या प्रसंगावरून तो दयाळू आहे. वेळ संपली. तो सुदामा ब्राह्मण नाही का, कोणाचा जावई, कोणाचा जावई हा सुदामा, विठ्ठल. तुम्हाला बरं वाटेल आता झोपताना एक वाक्य सांगतो. सुदामा ज्या मुलीशी लग्न झालं ती मुलगी कोणाची, का जो पंचन घेऊन यशोदे जवळ आला पोराचं भविष्य सांगायला. काय त्याचं नाव, गर्गमुनी. वा. आणि त्या गर्गमुनीनं बुद्धिवान ओळखला, पण मांडला, जो सगळ्यात हुशार आहे या जीवनामध्ये, त्यालाच माझी पोरगी द्याना. बघा सुदामा काय कमी आहे का, विठ्ठल. त्याच्या वाट्याला दारिद्र्य का, त्याने परत नामधारक का झाला, 70-80 वर्ष होईपर्यंत मळकच धोतर काणी असला, कोपरीच का मळकी, बंडीच का मळकी, बोलू कधीतरी विठ्ठल. पण त्याला एका हुशार आणि विद्वान ब्राह्मणाची मुलगी मिळणं किती तो देवापेक्षा श्रेष्ठ आहे. मला तिकडं जायचं नाही. पण अनेक प्रसंगातून जर पाहिलं तर किती दयाळू. सुदामालाच घेण्याकरता आडवा आला का, सुदामालाच घरी घेऊन गेला. सुदामालाच घरी घेऊन गेल्यानंतर नुसता गंध लावण्यातच तिकडे चमत्कार झाला. कोणता, गंध लावत असताना डोळ्यातले अश्रू खाली पडायचे, पायावर पडल्याबरोबर तिकडं सोन्याची नगरी झाली. विठ्ठल. हे करुणावंत अनंत हे नाम ज्या, तो देव दयाळू सज्जनानं. आपलं एक निर्णय घेऊ, तो देव दयाळू आहे. कोणत्याही देवाची सेवा एकदम आनंदाने भावनेने मनापासून या ठिकाणी ती करण्याचा प्रयत्न करा. अनंत हे नाम ज्या, तुकोबाई म्हणजे अशी सेवा करता 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 जशा माझ्या परिस्थितीशी तो आला, मला विमानात बसून तो घेऊन जातो. दरवर्षाप्रमाणे तुमच्या गावाला विमान घेऊन येतो आणि विजेच्या दिवशी मला घेऊन जातो. पण मी सांगून तासा तो ऐकतो. विठ्ठल. ही प्रसिद्धी ज्या वेळेला देवाची सेवा करता करता आणि आनंदाने चिंतन करताना आपल्याला प्राप्त होते, तेव्हा ती प्राप्त करण्याकरता तुकोबाई म्हणताय देवाची सेवा करा. नाही देवाची सेवा करता आली तर साधू संतांची करा. कशी करा, विठोबा संकट काळी आपलं स्वरूप सोडून
त्या परिस्थितीनुसार त्या कुटुंबामध्ये तसाच होतो. तुकोबाची बहीण झाला शाळांत, वहिनी उडाला आणि कथा आणि दृष्टांत अनेक पौराणिक अशा प्रसंगातून देवाचं कार्य आपल्या पुढे आहे. आपल्यापुढे एकच निर्णय राहिला म्हणजे देवाला शरण जायचं. आणि शरण गेल्याने काय होतं? बाबा एक प्रमाण फार बोल राहिलं, शरण गेली आणि काय होते तुका म्हणे पुढं कुळाचा उद्धार होतो. नकळत आपल्या कुळाच्या आरामध्ये परमात्मा त्या ठिकाणी थांबतो आणि फक्त शरीराचं रक्षण करतो आणि शरीराला सुद्धा त्या ठिकाणी काय करतो? सांभाळतो. आपले विठ्ठलदादांचे धर्मपत्नी एकादशी जेवढे नाही आता आठवण आलं तर त्यांची एकादशी आला बाळा खरंच आठवण आला. ते आल्यानंतर ना ते दोघे वेळ ना मला नव्हतं माहिती एवढे सुंदर असे कलाकार आहेत. दोघे अगदी ते स्वयंपाक करताना दोन्ही आनंदाने ती खिचडी बनवायची, तो स्वयंपाक बनवायचा, ते काय निवेदन करायचं, अगदी सर्व महिलांना एकत्रित करून सगळ्यांबरोबरीनं ती आपली बाळाला इथे थांबायची. दोन मुली आहेत, एका मुलीचा तर लग्न पण झालेलं आहे आणि सुंदर असं ते परिवाराचं स्वरूप आहे. पण काळाच्या ओघामध्ये हे दुःख कधी अचानक आपल्या अंगावरती ओढेल, कधी हे दुःख आपल्यापुढे सामोरेल त्याला विलाज नाही. सज्जनानो आले देवाच्या विठ्ठलांच्या बाबतीत तर आता काय तुमच्याशी सोयरी जुळवलेला हा, तुमच्याशी मैत्री जुळवलेला हा आणि तुमच्याशी हिदगुज साधलेला हा एक तुमच्यातला आणि आपल्या सर्वांमध्ये वागणारा प्रेमाने अतिशय कोणाशी बरोबर विनोदी शैलीनं बोलणारा, कोणाचं दुःख जर काय असेल तर त्या दुःखामध्ये सहभाग घेऊन त्या दुःखाचं बिचारा अडाणी होता पण मनाने मात्र अडाणी नव्हता. असा हा किती बोललं तरी थोडंसे आपल्याला बोलायचं आहे. आता नंतर या सगळ्या गोष्टी देवाजवळ आपल्याला कधी बोलायचं? आता देवाजवळ बोलायला परवा दिवशी बरं दशक्रिया नाही का? दशक्रिया कधी आलेली आता बरोबर मंगळवारी आली आणि एकादशीला अजून परत वेळ म्हणून आज पर्व काळ होता. या पर्वळ काळाला अनुसरून या जीवात्म्यांचं आपण स्मरण केलं. त्याचबरोबर आपले ते शंकर जोडले ते दादा बिचारे मितभाषी मनमिळवते असो किती बोलण्यासारखं आहे. पण देवा आता त्यांची जी आत्म्याची स्थिती आहे सद्गती प्राप्त करून दे, शांती मिळवून दे देवा. शेवटी आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया आणि या कर्मावरती विजय मिळत असताना देवाला शरण जाऊ, देवाचे चिंतन करू, देवाची सेवा करू. नाही जमलं तर पुण्यवंत व्हावी. एक सज्जनांची नावे तुकाराम तुकाराम तुका भरी साथी तुका भरी
मार्गदर्शन करणारे सर्व थोर ज्येष्ठ वारकरी संप्रदाय मंडळी यांनी सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला आणि एकादशीची सेवा आपल्या देवाची चालू झाली. शिवाय 15 दिवसाला आळंदी गावामध्ये फक्त महिन्याला आहे. बघा मलाही नव्हतं माहिती, पण अनेक अनुभवी वारकरी मंडळी सांगतात तीर्थक्षेत्रामध्ये सुद्धा फक्त महिन्याचीच एकादशी साजरी होते. आणि आपल्या गावाला 15 दिवसा एक एकादशी कार्य करसी व्रतसा असं आनंद या वाढ वडिलांच्या पुण्याईनं, त्यांच्या कष्टानं, त्यांच्या प्रयत्नानं आपल्यापर्यंत आला. तुका म्हणे होता तेव्हा भावामुळे आता आपल्याला दिसू लागला. म्हणून याच योग्य भक्ती भावानं हे गुण आपलं प्रभू भाव करता भगवान परमात्म्याला शरण जावं, साधू संतांना शरण जावं, थोरा मोठ्यांना शरण जावं, नवे नवे संतांच्या संगतीमध्ये जावं, नवे नवे संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर तोच आनंद खऱ्या अर्थाने प्राप्त करावा या हेतूने प्रत्येक जण प्रयत्नामध्ये राहतो. आज मंदिर होतं बघा ना काय स्वरूप आहे. असं मनोधैर्य ठेवून असं कार्य या ठिकाणी करण्याकरता या सगळ्या गोष्टीला प्रवृत्तीला सामोरं जाणं. आता संतोष महाराजांना रात्री 2 वाजता प्रवास आहे बरोबर ना, 2-2:30 वाजता यायचं मला वाटतं बरोबर ना, 5 मला. आणि बघा एवढा सगळा शिन भाग असो, तो प्रवास खूप लांब आहे, तरी पण मंगेशने सांगितलं नाही महाराज तुम्ही औदुंबरेश्वराची सेवा करायला आलं. बघा बिचारा आळाणी असून त्याचे शब्द बघा कसे, तुम्हाला नाही सेवा करायला महाराज संतोष महाराजांनी का फोन केला म्हणजे महाराज आता मंदिर बघून देवाची सेवा करायला पाहिजे म्हणून आलंच पाहिजे. देवे दिला देवच पाहिजे. पाचमी महाराज म्हणले मग आता गाडीची व्यवस्था पाहिजे, रात्रीचं संतोष बाबा कोण परत सोडवणार, पिंपळावर 2-2:30 वाजता निघायचे म्हटल्यानंतर मग पुन्हा आमचे पाचमी महाराज खूप प्रेमळ माणसं आहेत महाराज, गरीब परिस्थिती आहे, ते काही मोठे श्रीमंत नाही, हाताने कष्ट करून हातावरती सगळं पोट भरून हे सगळं मनोधैर्य, हे सगळं भांडवल, ही सगळी व्यवस्था आणि त्यातले ते भजनाचे छंद असल्यामुळं त्यांनी हे सगळं सांभाळलं महाराज. सांभाळणं सुद्धा सोपं नाही. आता ते म्हटले आपण नंतर कधीतरी योग आणू आणि आपली सगळ्यांची व्हिडिओ शूटिंग सर्वांचं आपली जी काही इथली प्रणाली आहे, इथला आपला हरिपाठ, इथला आपला काकडा, इथलं आपलं भजन, इथल्या आपल्या चाली, इथली आपली कीर्तनाची सेवा कोण करतंय कीर्तन याला महत्व नसतं. देव कोणाकडून सेवा करून घेतो आणि देव सेवा करून घेत असताना आपण सगळं त्या ठिकाणी असतो. हे म्हणजे माझी इच्छा आहे. एकत्र आपण YouTube चॅनलवरती एक करू असो. खूप गोड आनंद पाहुणे मंडळी पण आपल्या दरवर्षाप्रमाणे दर 15 दिवसाच्या एकादशीप्रमाणे देत राहतात. आपलं फक्त एकच काम आहे, देवाला शरण जायचं, देवाची सेवा करायची आणि त्याच देवाला साधू संतांच्या रूपाने पाहायचं. विठ्ठल जय